काढूया पहिले दुसरे राजे त्याचा 4था अध्याय. हालेलुया. बऱ्याच लोकांचा हॅपी न्यू इयर काय हॅपी दिसत नाहीये. नसला तरी हॅपी करा त्याला. आमेन. नसला तरी हॅपी करा. हालेलुया. खूप सारे लोक जे डेली चर्चला येतात ते आज आलेले नाही. हा शैतानाचा प्लॅन होता. कधी पण लक्षात ठेवायचं, नेहमी काहीतरी जेव्हा नवीन एक सुरुवात, नवीन गोष्ट व्हायची असते, शैतानाला ती आवडत नाही. आणि म्हणून इथून पुढचं वचन आता लक्षात ठेवायचंय. आमेन. काल जसंही मला संधी मिळाली, मी देवाच्या सानिध्यात गेली. परमेश्वरा, आपण खूप प्रॉफेसी ऐकला. किती लोकांनी कितीतरी ह्या वर्षासाठी जेवढे प्रॉफेसीज असतील, जेवढे मॅन ऑफ गॉड असतील, त्यांच्याद्वारे ऐकलं असेल. आमेन. हालेलुया. पण माझं एक पर्सनल देवाकडे असतं आणि जे ॲज इट इज परमेश्वर त्या वचनाद्वारे बोलतो ते होतं म्हणजे होतच. हालेलुया. 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 दुसरे राजे त्याचा 4था अध्याय. ह्या स्त्रीचं जे जीवन आहे त्याद्वारे आपल्याला वर्षभर परमेश्वर चालवणार आहे. आमेन. त्याद्वारे वर्षभर परमेश्वर आपली मदत करणार आहे आणि त्याच्यातच खूप काही दिलेलं आहे. हालेलुया. पहिलं तर परमेश्वराने मला सांगितलं प्रॉफिटिकली की जे काही ज्यांच्याकडे थोडं आहे त्याला मी बहुगुणित करणार आहे. हालेलुया. 2026 तुमच्या थोड्याचा अति होणारा वर्ष आहे. हालेलुया. जे काही थोडं आहे, अगदी नाहीच आहे असं नाही, जे काही थोडं आहे, परमेश्वर म्हणतो तू जोपर्यंत थांब म्हणत नाही तोवर मी थांबवणार नाही या 2026 मध्ये. Believe it in Jesus name. Hallelujah. आणि मी असंच नाही तर देवाचं वचन घेऊन बोलत आहे. पहिल्या वचनापासून आपण वाचूया. मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे. अलीशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. आमेन. आपण इथं बघतो की अलीशाच्या ज्या पाठशाळेमध्ये जो एक विद्यार्थी होता तो आता मरण पावलाय. त्याची बायको तिथे आली अलीशाकडे आणि ती म्हणते, मला वाचवा, कारण माझ्या नवऱ्यावर कर्ज होतं आणि ते कर्ज तो फेडू शकला नाही, मरेपर्यंत फेडू शकला नाही. आणि आता जे कर्जदार आहे ते माझ्या 2 मुलांना गुलाम करून घेऊन जात आहे. कृपा करून मला वाचवा. खूप लोकांना असं वाटत असेल की आता ही थोडंसंच उरलेलं आहे आणि आता मी जवळ गुलामगिरीत फसण्याच्या मार्गावर आहे. जवळ काही उमजत नाहीये, सुचत नाहीये. पण परमेश्वर तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे, सध्या तुझ्याकडे काय आहे? सध्या तुझ्याकडे असं काय आहे ज्याने देव तुझी मदत करू शकतो? कधी पण देवाच्या लोकांना लक्षात ठेवा, परमेश्वराला आपल्याकडून मदत हवी असते. आपल्या जीवनात त्याने काम करावं म्हणून देवाला आपलं सहाय्य हवं असतं.
आमेन. तुझ्याकडे विश्वास आहे तर देव विश्वसनीय आहे. हालेलुया. तुझ्याकडे जर धैर्य आहे, तुझ्याकडे दर्शन आहे, तर देव ते पूर्ण करील. काहीतरी लागतं ज्याने देव काम करेल. काहीतरी परमेश्वराला हवंय. तुझ्याकडे काय आहे? ती म्हणाली, एक कुप्पी भर माझ्याकडे तेल आहे फक्त. आज विचार करा की तुमच्याकडे काय छोटासा विश्वास उरलाय का, की अगदी म्हणजे संपण्यासारखंच काहीतरी थोडंसं आहे. हालेलुया. काय ते तुझ्याकडे जे तू देवाला देऊ शकतो? आजच ठरव आणि आजच दे. काय ते परमेश्वराकडे तुला देण्यासाठी ते तो देईल. तुझ्याकडनं परमेश्वर काहीतरी मागतो. एक तर परमेश्वर आपल्याकडनं कमिटमेंट मागतो, एक तर परमेश्वर आपल्याकडनं मरण मागतो, एक तर परमेश्वर आपल्याकडनं वादे मागतो, एक तर परमेश्वर आपल्याकडनं थोडा विश्वास मागतो, एक तर परमेश्वर आपल्याकडनं काहीतरी चांगलं काम तू कर अशा रीतीचे चॅलेंज परमेश्वर आपल्याला देतो. काहीतरी कर. आमेन. माझी छोटीशी साक्ष देते मी तुम्हाला. मला प्रवास हा अजिबात जमत नव्हता. एव्हरी सॅटरडे आमचं चर्च असायचं आणि इथून म्हणजे 10 किलोमीटरवर चर्च वरून जाऊन येऊस्तोवर प्रवासाचा इतका त्रास होऊन जायचा. डोकं दुखायचं, संध्याकाळी खूप साऱ्या उलट्या व्हायच्या आणि 1 तासाच्या वर प्रवास जमतच नव्हता. भयंकर थकवा. प्रवासाच्या गोळ्याच काय ठेवायच्या, उलटीच्या गोळ्याच काय ठेवायच्या. आणि जेव्हा परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये एक ट्रॅव्हल मिनिस्ट्री टाकली, तेव्हा सगळ्यात जास्त फेअर मला राहायचं, सगळ्यात जास्त भीती मला राहायची की एवढा लांबचा प्रवास मी कसा करायचा. पण माझ्यामध्ये एक गोष्ट देवाला देण्यासारखी होती, ती म्हणजे हिम्मत. मी हिमतीने पाऊल बाहेर टाकायची आणि परमेश्वराने त्याला सफल केला. आज मला 3 तास म्हणजे खूप छोटा प्रवास वाटतो, 4 तास म्हणजे जवळचा वाटतो, 5 तास म्हणजे नो प्रॉब्लेम, करून घेऊ. आणि असा मी एका दिवसामध्ये 10 तास प्रवास करू शकते. हालेलुया. जे तुझ्याकडे थोडं आहे ते परमेश्वराला सोपव. याच्यातनं तुम्ही तुमचं उदाहरण घेऊ शकता की आज कोणती गोष्ट आहे. एक कुप्पी तेल, थोडासा विश्वास. आज जे थोडं आहे, जर ते परमेश्वराला विश्वसनीय रीतीने सोपवलं तर येणाऱ्या दिवसात तुमची भरभराट होणार आहे. मी नुसतं सांगायला सांगत नाहीये, मी नुसतं बोलायला बोलत नाहीये. माझे भाषण मन युक्त वळवणारे भाषण नव्हे, तर आत्मा आणि सामर्थ्य याचे निर्दर्शक आहे, असं परमेश्वराचं वचन सांगतं. हालेलुया. अलिशाने विचारले, तुझ्यासाठी मी काय करू? तुझ्या घरात किती धनधान्य आहे? ती म्हणाली, एका कुप्पीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय माझ्याकडे काहीच नाही. हालेलुया. जो थोडक्यात विश्वासू आहे, परमेश्वर त्याला मोठ्यात अधिकारी करेल. जो थोडक्यामध्ये विश्वसनीय आहे, येणाऱ्या दिवसात जर तुम्ही परमेश्वराची सेवा करत असाल आणि परमेश्वराने थोडं टॅलेंट तुम्हाला दिलंय, थोडीशी गोष्ट दिलीये, जर तुम्ही त्याचा योग्य उपयोग केला नाही, तुमच्याकडनं काढून ती दुसऱ्यांना देण्यात येईल. मी 26 बद्दल बोलत आहे. जर तुम्ही थोडक्या गोष्टीमध्ये विश्वसनीय राहिले नाही तर परमेश्वर ती काढून टाकेल. मत्तयाची सुसमाचार 25 त्याचं 14. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे
ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 मिळवले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळवले. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धण्याचा पैका लपून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धणी आला व त्याच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण मला 5,000 रुपये सोपून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहे. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण मला 2,000 रुपये सोपून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपून ठेवले होते. पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहे. तेव्हा त्याच्या धनाने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्या जवळ 10,000 आहेत त्याला द्या. आमेन. हे घडणार आहे 26 मध्ये. धनी जो आहे तो देव आहे, जो देणारा आहे तो देव आहे. तुम्ही इथं बसलेला कोणताच व्यक्ती असं म्हणू शकत नाही की माझ्याकडे काहीच नाही. कारण बायबल असं सांगतं, त्याने एकाला 5 दिले आहे तर एकाला 2,000 दिले आहे तर एकाला 1,000 दिले. परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलंय. परमेश्वराने प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी पेरलंय. तुम्ही हे नाही म्हणू शकत की परमेश्वराने नाही दिलं. तर कोणाला 1,000 दिले, कोणाला 2,000 दिले, कोणाला 5,000 दिले. पण आता काम कोणाचं आहे? ज्यांना दिले आहे ते वाढवतायत का पुरून ठेवतायत? खूप लोक नाराज होतात की धन्याने मला फक्त 1,000 दिले. पण नाही, त्या 1,000ला तू वाढवावं असं देवाची इच्छा आहे. त्या 1,000ची तू उन्नती करावी अशी देवाची इच्छा आहे. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? परमेश्वराने जो विश्वास तुम्हाला दिलाय त्या विश्वासात टिकून राहा. खूप लोक म्हणतात माझ्या जीवनात कार्य झालं नाही, माझ्या जीवनात आशीर्वाद आले नाही, माझ्या जीवनामध्ये काहीच बदल घडला नाही. असं नाही होऊ शकत. देवाने एकाला 5 दिले तर एकाला 2 दिलेच आहे, आणि एकाला 2 दिले आहे तर एकाला 1 दिलंच आहे. काही ना काहीतरी परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे. पण जो थोडक्यात विश्वासू राहील तो मोठ्याचा अधिकारी होईल. या 26 मध्ये ज्यांना जे दिलं आहे, मग तुम्ही सेवा करणारे असा, तुम्ही पाळक असा, का तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये असा, प्रेयर टीम मध्ये असा की वर्शिप टीम मध्ये असा, जर परमेश्वराने छोटं स्किल तुम्हाला दिलंय, काहीतरी तुम्ही करू शकता देवाच्या राज्यासाठी, आणि जर ह्या 26 मध्ये तुम्ही ते करणार नाही, तुमच्याकडनं ते काढून घेतलं जाईल आणि ज्याच्यावर तुम्ही जळफळाट करत आहात त्याला ते दिलं जाईल. हे होईल. हे प्रॉफिटिकली मी तुम्हाला सांगते. म्हणून अलिशाने त्या विधवेला विचारलं, तुझ्याकडे काय आहे? तर ती म्हटली, माझ्याकडे थोडंसं तेल आहे. काहीतरी आहे तुझ्याकडे ज्याने देव तुला वाढवू शकतो. बघा, त्या थोड्याची खूप मोठी उन्नती झाली.
त्या थोड्याला देवाने खूप बरकत दिली आहे. खूप लोक ज्यांना थोडं दिलेलं असतं ते त्याची किंमत करत नाही. खूप लोक ज्यांना थोड्या गोष्टी दिलेल्या असतात ते त्याला तुच्छ लेखतात, त्याची किंमत करत नाही. ते काय म्हणतात, एकदम थोडं केलं नाही केलं तरी फरक पडत नाही. पण परमेश्वर इथं म्हणतो, अरे नाही तुला करायचं होतं निदान व्याजाने तर ठेवलं असतं. नाही तुला समजलं की मी याचं काय करू, तू निदान व्याजाने तर ठेवलं असतं. कोणाचा हातभार घेतला असता. आमेन. म्हणून ज्याच्याकडे आहे आणि त्यांनी जर ते वाढवलं तर परमेश्वर त्याला ते देईल. आणि ज्याच्याकडे नाहीये आणि त्याने ते पुरून ठेवलंय, तुमच्यावर वाणी झाली, तुमच्यावर भविष्यवाणी झाली, तुम्हाला कामं देण्यात आली, परमेश्वराने कामं आता नाही 10 वर्षापूर्वी पण दिली असेल, आणि तुम्ही जर ती करत नाहीये, आज हा 26 हा वर्ष तुमच्याकडनं ते काढून घेतलं जाईल आणि ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल. मार्क माय वर्ड. हालेलुया. नाही असं झालं तर बघा, आणि जो तुम्हाला त्या अभिषेकाला वाढता वाढता दिसत आहे तो अजून वाढेल, तो अजून वाढेल. तर तुम्ही कोण आहात? 1000 वाले का 5000 वाले? कोण आहात? 1000 वाले पण असाल तर परमेश्वर सांगतोय गाडून ठेवू नको, तर त्याला कामाला लाव, इन्क्रीज कर. लुकरची मार्क त्याचा 6वा अध्याय 35 पासून पुढे आपण वाचूया, 37 पासून पुढे. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातील जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतः करता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या, कारण त्यांच्याजवळ खायला काही नाही. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हीच त्यांना खायला द्या. ते त्याला म्हणाले, काय आम्ही जाऊ 200 रुपयाच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला द्यावेत? तो त्यांना म्हणाला, तुमच्या जवळ किती भाकरी आहेत, जाऊन पहा. पाहिल्यावर ते म्हणाले, 5 व 2 मासे. नंतर त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले. तेव्हा ते 100 व 50. इथे 5000 लोकांना देवाने कसं जेव घातलं? तो परमेश्वर आहे, त्याला गरज नाहीये 2 भाकरी आणि 5 माशाची. पण सिद्धांत, तुमच्याकडे जे थोडं आहे त्याला तो वाढवेल. हालेलुया. बायबलचा सिद्धांत सांगतं की तुझ्याकडे काहीतरी आहे त्याला परमेश्वर वाढवेल. परमेश्वर इथे काय बोलतोय की ह्या लोकांना आपल्याला जेव घालायचंय. शिष्यांना अशक्य वाटलं, ते म्हटले आम्ही जाऊन 200 रुपयाची भाकर त्यांना घेऊन विकत आणायची, म्हणजे 2 लाख रुपयाचं जेवण या 5000 लोकांना आम्ही द्यायचं का? आता एवढा खर्च आम्ही कुठून परमेश्वरा काढायचा? परमेश्वराला तुमच्या त्या 2 लाखाची भरपुरीची नाही, त्या 200ची नाही, सध्या तुझ्याकडे काय ज्याने देव त्याला आशीर्वादित करू शकतो? तर ते म्हणाले, आमच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. आणि आपण बघतो त्या थोडक्याला परमेश्वराने किती मोठा आशीर्वाद दिला. हा 26 थोडक्याचा अतिवृष्टी होणारा वर्ष आहे. हालेलुया. जर तुमचं जे पण थोडं आहे त्याच्यात तुम्ही विश्वसनीय राहा. तो तुमचा अभिषेक असो, तुमच्या मिनिस्ट्रीचं काम असो, तुमचं वर्क असो, तुमच्या ऑफिसचं वर्क असो, तुमचा बिझनेस असो, थोडक्यात विश्वसनीय राहा. परमेश्वर यावर्षी तुम्हाला अति महान गोष्टींवर अधिकार देणार आहे, मोठ्या गोष्टींवर अधिकार देणार आहे. हालेलुया. नेक्स्ट, दुसरे राजे 4:4. जेव्हा ती त्याला म्हणाली की माझ्याकडे थोडस कुप्पीमध्ये तेल आहे, थोडस आहे, तेव्हा अलीशा तिला काय म्हणाला? मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत. आमेन. काय कर? पहिले तर असं सांगितलं की शेजार पाजारचे सगळे रिकामे भांडे गोळा करून आण.
रिकामे भांडे गोळा करून आण शेजार बाजारचे आणि जा आणि दार लाव. जा आणि दरवाजा बंद कर. हालेलुया. कोण म्हटलंय? अलीशा म्हटला. पण येशू ख्रिस्त पण आपल्याला अशाच काही शब्दांमध्ये बोलत आहे. आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. एक मिनिट, मत्तई 6:6 काढूया. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. आमेन. अलीशा त्या विधवेला तिला काय म्हणाला? जा आणि दार लाव. कशासाठी? जा आणि प्रेयर कर. जे आहे, जे थोडकं आहे त्याच्यात विश्वसनीय राहून प्रार्थना कर. दार लाव म्हणजे प्रार्थना कर. दार लाव म्हणजे देवाबरोबर संगती कर. कारण येशू ख्रिस्त इथं मत्तई 6:6 मध्ये म्हणतोय की तुम्ही तुमच्या गुप्तवासी पित्याशी असं बोला, जा आणि दरवाजा बंद करा आणि प्रार्थना करा. परमेश्वर स्पेशली आपल्याला सांगत आहे या 26 मध्ये की तुमची प्रेयर लाईफ जरा स्ट्रॉंग करा, मजबूत करा, प्रार्थनामय जीवन मजबूत करा. काय कर? दार लाव. अलीशा त्या बाईला म्हणतो दार लाव. येशू आपल्याला म्हणतो दार लाव, प्रेयर कर. त्याने हे नाही सांगितलं की काय म्हणजे काय तू दार लाव. दार लावणं म्हणजे देवाशी नातं जोडणं. दार लावणं म्हणजे प्रार्थना करणं. हालेलुया. मी तुम्हाला सांगते 2 गोष्टी परमेश्वराने मला सांगितल्या. 2 गट ह्या वर्षात सरळ दिसतील. जे लोक प्रार्थना करतील, जे लोक अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतील, जे लोक वचनामध्ये राहतील, जे विश्वासामध्ये राहतील, जे उपवासामध्ये राहतील, ते ह्या वर्षात वाढताना सुटकेमध्ये दिसतील. सेकंड गोष्ट, हालेलुया. सेकंड गोष्ट, जे लोक प्रार्थनेत राहणार नाही, जे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणार नाही, जे वचन वाचणार नाही, जे आपला फालतू टाइम वेस्ट करतील, ते लोक तुम्हाला खाली पडताना दिसतील असं परमेश्वराने सरळ सांगितलं आहे. तर वॉर्निंग पण आहे आणि अनुग्रह पण आहे. वॉर्निंग ही आहे की देवाची परीक्षा पाहू नका. 25 गेला न प्रार्थना करता, न देवाबरोबर संगती घालता, 26 नाही जाणार आहे. हालेलुया. कारण तुमचे जे शाळेकडनं मिळणारे मार्क्स होते ना 30 गुण, ते संपलेत आता. हालेलुया. ते नाही मिळू शकत आता तुम्हाला. तर काय करायचंय? बिल्ड करा, प्रार्थनामय जीवन बिल्ड करा. 2 गोष्टी भविष्यात्मक रीतीने प्रॉफेसी करून सांगत आहे. जे लोक प्रार्थनेत, वचनात, अन्य भाषेत वेळ घालवतील, जे लोक देवाशी नातं जोडतील, ते लोक या वर्षामध्ये भयंकर सुटका प्राप्त करणार आहे. पण जे लोक प्रार्थना करणार नाहीत, जे लोक देवाशी बोलणार नाहीत, जे लोक वचन वाचणार नाही, जे लोक देवाशी नातं जोडणार नाही, ते लोक ह्या वर्षात खाली पडताना दिसतील. मग तुम्ही किती पण टेकडावर उभे राहिलेले असाल तरी सुद्धा. आमेन, आमेन. दार लाव आणि प्रार्थना कर. अलीशा तिला बोलला जा आणि दरवाजा बंद कर. आपल्या मुलांना घे, म्हणजे फॅमिलीला पण प्रार्थना करायला शिकव. खूप लोक एक तर मुलांना पाठवतात, स्वतः घरी राहतात, नाही तर स्वतः येतात आणि मुलांना आणत नाही. आपल्या मुलांना घे आणि दार लाव. आपल्या फॅमिली बरोबर तू देवाच्या प्रार्थनेमध्ये बस. संध्याकाळी समय व्यतीत कर फॅमिली बरोबर, परमेश्वरा बरोबर. हालेलुया. प्रार्थनेमध्ये वेळ घालव. पहिलं तर म्हणजे तुमच्याकडे थोडं असायला हवं ज्याने देव आशीर्वादित करेल. या वर्षामध्ये काहीतरी पाहिजे तुमच्यामध्ये झील, काहीतरी तुमच्यामध्ये उत्साह पाहिजे प्रभूसाठी करण्याचा. काहीतरी अगदी नाहीच आहे असं करू नका. दुसरं म्हणजे प्रार्थना कर, प्रार्थनामय जीवन ठेव. प्रेयर, फास्टिंग, बायबल रीडिंग, प्रे इन टंग्स, अन्य भाषेत प्रार्थना.
खूप लोक विसरतात, नॉर्मली घेतात, पण अन्य भाषेत बोलणं म्हणजे देवाशी बोलणं आहे, देवाशी नातं जोडणं आहे. आणि ते तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही करू शकता. हालेलुया, हालेलुया. आज मॉर्निंगला जेव्हा मी टंग्समध्ये प्रेयर करत होते, रूममध्ये तर एकदम अंधार बुडूक होता, पण अचानक एका हातामध्ये शिंपल्यातनं पडणारा लख प्रकाश सफेद, या हप्त्यामध्ये मला 2दा परमेश्वराने प्रकाश दाखवला. आमेन. आणि त्या लख प्रकाशामध्ये एक सुंदर मोती, आणि त्या मोतीवर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा थेंब मी पाहिला. हालेलुया, हालेलुया. हा वर्ष खरोखर आपल्या सुटकेचा आणि आशीर्वादाचा वर्ष आहे. हालेलुया. मोती परमेश्वराचं वचन आहे प्रियांनो, आणि जे ह्या वर्षात परमेश्वराचं वचन प्रसार होणार आहे ते इथून मागे कधीच झालं नसेल, कधीच नाही. हालेलुया. आता काय नेक्स्ट आहे, वचन 4 आणि 5. दुसरी राजे. मग आपल्या पुत्राच्या घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. आमेन. भांडे कसे भरतील? कसे भरतील? अनुग्रहाने. हालेलुया. परमेश्वर इथं सरळ आपल्याला सांगतोय, तू फक्त माझ्याशी नातं जोड, तुझे भांडे भरण्याचं काम मी करेल. हालेलुया. तुझी उन्नती मी देईल, तुझी प्रॉस्पेरिटी मी देईल, तुझा चमत्कार मी घडवून आणेल. तू फक्त दार लावून माझ्याशी नातं जोड. तेल अभिषेकाचं प्रतीक आहे. आज तुमच्याकडे काय आहे लक्षात ठेवा. कोणाकडे धन संपत्ती असो नाही असो, आपल्यावर अनॉइंटिंग असला पाहिजे, आपल्यावर अभिषेक असला पाहिजे. आपण अभिषेकित लोक आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर बायबल सांगतं, जेव्हा तुम्ही प्रार्थनेत वाढाल, जेव्हा तिने दार बंद केला, तिच्या मडक्यात तेल आपोआप वाढू लागलं. तुम्ही आणि मी अभिषेक विकत घेऊ शकत नाही, पण जेव्हा आपण देवाशी नातं जोडतो, आपण आपोआप अभिषेकात वाढू लागतो. तिचे खडे तेलाने भरू लागले, म्हणजे तिचं जीवन अभिषेकाने भरू लागलं. इतकं सामर्थ्य ते बंद दरवाजामध्ये, देवाच्या नाथ्यामध्ये. आमेन. उपदेशक त्याचा 9 अध्याय 8 वचन. तुझी वस्त्रे सदा शुभ्र असो, तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. हालेलुया. तुझी वस्त्र सदा शुभ्र असो, म्हणजे चूक करू नको, स्वच्छ ठेव, जीवनावर कोणताही डाग येऊ देऊ नको, आणि तुझ्या माथ्यावर सदोदित तेल असू दे, म्हणजे अभिषेक असू दे. हालेलुया. मी काय बघते, तुमच्या सगळ्यांवर अभिषेक आहे, पण बरेच लोक त्याची कदर करत नाही. बरेच लोक त्याला हलक्यात घेतात. ह्याने काय होईल, जे तुमच्याकडे ते परमेश्वर काढून ज्याच्याकडे अधिक आहे त्याला देईल. मग परत तिथून पण कुरकुर करणं चांगलं नाहीये, कारण तुम्ही कदर नाही केली त्या गोष्टीची, तुम्हाला किंमत नाही राहिली त्या गोष्टीची, म्हणून देवाने तुमच्याकडनं काढलं आणि दुसऱ्यांना देऊन दिलं. तर 26 मध्ये परमेश्वर म्हणतोय की आपल्या डोक्यावरचं तेल कमी होऊ देऊ नको, आपले वस्त्र निखळ ठेव, चांगले ठेव, प्रयत्न कर त्याचा. हालेलुया. आणि तेल कधी वाढेल? प्रार्थनेत. आमेन. वरच्या वचनानुसार. पुढे जाऊया. दुसरी राजे पासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई. आमेन. आपोआप ते भांडे भरत होती, आपोआप ते भांडे भरत होती. एक अनुग्रहाचा काळ आपण इथं पाहतो. हालेलुया. ही आपोआप ते भरू लागली. परमेश्वर आपोआप आपोआप वाढवतोय. आणि जेव्हा देव काहीतरी वाढवतोय ना, ते आपण ओळखलं पाहिजे की हे माझ्या शक्तीच्या पलीकडे होतंय. जेव्हा देव काहीतरी कार्य करतोय तेव्हा ते आपल्याला समजलं पाहिजे. त्या विधवेला ते समजलंय की हे मी नाही करत, हे देव करतोय. माझ्याकडे तर एक कुंपीच होतं,
जेवढे भांडे आणत आहे, जेवढे रिकामे भांडे येत आहे, ती बंद खोलीत आहे. भांड भरलं की पोरांना पाठवायची, जा भांडे घेऊन या, जा भांडे घेऊन या, रिकामे भांडे आणा, रिकामे भांडे आणा. आणि ते भरत होती, ते भरत होते. 2026 आत्मिक भुकेले व्हा. देव भरत जाईल, भरत जाईल, भरत जाईल, भरत जाईल. हालेलुया. आत्मिक तहानेले व्हा. तुम्ही विचार करा, किती अद्भुत घटना आहे प्रियांनो. ती भांडे भरत होती. काय करत होती ती? फक्त रूम मध्ये बंद होती. ती प्रार्थना करत होती, कारण येशूने सांगितलंय, जा खोलीत जा आणि प्रार्थना कर. हा 26 प्रार्थनेचा वर्ष, रेकॉर्ड तोड वर्ष झाला पाहिजे तुमचा. हालेलुया. इतका तुम्ही देवाबरोबर वेळ घालवा, तुमचे जे आत्मिक पात्र आहेत ते आपोआप भरू लागतील. नुसते आत्मिक नाही तर तुमचे शारीरिक पात्र आपोआप भरू लागतील. हालेलुया. मला आठवतं, आम्ही लहान होतो, आई वडील सेवेला गेलेले होते आणि मी भाकरी करत होते. आणि मी माझ्या मुलीच्या वयाची होते, ग्रेस आहे. आणि मी भाकरी करत असताना गॅस संपला आणि मम्मी पप्पा तर गेलेले आहेत बाहेर. मला लहान लहान माझ्या बहिणींची जबाबदारी माझ्यावर होती आणि माझी दुसरीच भाकर तव्यावर होती. आणि आम्हाला एक वचन चांगलं ठाऊक होतं, मागा म्हणजे देईल, मागा म्हणजे मिळेल. आणि तेव्हा माझा तो एक विश्वास होता. मी सिलेंडरवर हात ठेवला आणि प्रार्थना केली, प्रभू येशू, माझा स्वयंपाक होईपर्यंत हा गॅस संपू देऊ नको. हालेलुया. आणि परमेश्वराने तसंच केलं. माझ्या 7 भाकरी झाल्या, माझी भाजी झाली आणि गॅस संपला नाही. दुसऱ्या दिवशीचा चहा झाला आणि मग गॅस संपला. असे अद्भुत कार्य आम्ही पाहिलेत. जेव्हा आमच्या सेवेमध्ये आमच्याकडे गाडी नव्हती, फार लांब होतं, गाडीमध्ये सगळं कीबोर्ड, ट्रिपल आणि माईक स्टँड हे सगळं भरून आम्हाला 800 कार होती. ती आम्हाला देवाच्या दासाद्वारे आमच्या परिवाराला गिफ्ट करण्यात आली होती. आणि तेव्हा आमच्याकडे जायला भाड्याला पैसे नसायचे आणि अचानक रात्रभर अक्षरशः माझी जी गोधडी होती ती ओली झाली होती. तेव्हा आम्ही गोधड्या वापरायचो, शिवलेल्या आमच्याच कपड्यांच्या जुन्या. आणि ती पूर्ण ओली झालेली होती. का? कारण उद्या शनिवार आहे देवा, आम्हाला जायला आमच्याकडे पैसे नाहीये. आणि एक व्हॅस्पा छोटीशी गाडी पप्पांच्या गॅरेजवर, त्याच्यावर मम्मी आणि पप्पा पुढे गिटार ठेवून मग जायचे. आणि ती परिस्थिती आमच्याकडे नव्हती की आम्ही चर्चला जाऊ शकत नाही. पण मी त्या रात्री इतकी रडले, इतकी रडले की माझी पूर्ण जी गोधडी होती ती पूर्ण ओली झालेली होती. की प्रभू, काही करून ह्या हप्त्यात मला चर्चला जायचंय. आवड राहायची की काही करून जायचंय प्रभू. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अचानक परमेश्वराने एका व्यक्तीच्या मनात टाकलं आणि त्यांची न्यू ब्रँड 800 कार दारासमोर उभी केली. आमेन. इतका महान आहे परमेश्वर. आणि नुसतं तेच नाही, कार मध्ये टाकायला पेट्रोल पण पाहिजे. पण तुम्हाला मी सांगते, त्यांनी असं सांगितलं होतं, गाडी का टंकी फुल आहे. आज माझ्या गाडीची टाकी जर फुल केली मी, तर ती मला आठवडाभर पण जात नाही. आठवडाभर पण जात नाही. आणि 800 ची थोडी जी पेट्रोल टँक असते ती छोटी असते. पण तुम्हाला सांगू, त्याच्यावर महिनाभर माझ्या वडिलांनी सेवा केली. महिनाभर
तर ह्या रिकाम्या पात्रात तेल कसं आलं असेल याचा प्रश्न मला अजिबात येत नाही. हालेलुया. आणि जेव्हा पप्पांच्या खिशात पैसे आले आणि चला बाबा महिना झालाय पेट्रोलने टाकलं, पेट्रोल टाकणं गरजेचं आहे आता, म्हणून जेव्हा पेट्रोलचं ते झाकण उघडलं तेव्हा ठासकन हवा बाहेर आली. तो पेट्रोल पंपवाला बोलला, काय हवा भरली होती का गाडीत? हालेलुया. 2026 मध्ये लोक तुमचा चमत्कार पाहून तुम्हाला असेच प्रश्न करतील. किती महान परमेश्वर आहे. पण तो वेळ मला आठवतो, निरंतर प्रार्थनेचा समय, जे थोडं होतं ते देवाला देऊन त्याच्यासाठी झटण्याचा समय होता. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या राज्यात थोडक्यात विश्वसनीय राहता, परमेश्वर तुम्हाला मोठ्या गोष्टींचा अधिकारी करतो. आज आमच्याकडे गाड्यांची कमी नाही. माझ्या वडिलांकडे, आमच्याकडे 4 व्हीलर्स आहेत. परमेश्वर पुरवतो. थोडक्यात जो विश्वसनीय राहतो त्यांच्या गरजा देव पुरवतो. आमेन. असं लिहिलंय की भांडे बोलवत होती आणि सगळे पात्र भरून गेले. पण एक समय आला, तिची मुलं म्हणाली, छे आता तर भांडेच उरली नाहीत. मग मी परमेश्वराला विचारलं, हे काय आहे? परमेश्वर म्हणतो, नाही, हा 26 तुमच्यासाठी लिमिटलेस असणार आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कोणत्याच प्रकारे आपल्या लाईफवर लिमिट लावून घेऊ नका, कोणत्याच प्रकारे. हालेलुया. परमेश्वर तयार आहे, तुम्ही तयार राहा. तुमचा आत्मा तयार करा. पुढे लिहिलं आहे, सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. जर मला वाटतंय, जर माझा शेजारचा आवारण एवढाच आहे आणि मला माहिती आहे जर परमेश्वराचा अनुग्रह ओव्हरफ्लो होतोय, मी जाईल आणि शक्य तेवढ्या लांब जाऊन ती भांडी घेऊन येईल. हालेलुया. कारण बायबल असं सांगतं, यशाया 54:2, आपल्या डेरेची जागा वाढव, आपल्या राहुट्याच्या कणाती पसरू दे, अटकाव करू नकोस. काय करू नको? अटकाव करू नको. हालेलुया. शेजारच्याला म्हण, अटकाव करू नको. म्हणजे काय? बाउंड्री बांधून ठेवू नको, लिमिट्स लावून ठेवू नको. नासरत कर येशूच्या नावामध्ये. तुम्ही तुमचा फायनान्स, तुमचा प्रत्येक क्षेत्र, शारीरिक, मानसिक, आत्मिक आणि ही मिनिस्ट्री एक्सपॅन्ड होत आहे विदाउट लिमिट इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावामध्ये कोणताही अटकाव जर तुमच्या जीवनात असेल, मी डिस्ट्रॉय करते त्या अनॉइंटिंग खाली. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो? आपल्या कमानी वाढव, आपले तंबू खेच, त्याला अटकाव धरू नको. आत्मिक भूक जास्त वाढवा. जेवढं शक्य होईल तेवढं अधिक या वर्षामध्ये करा. हालेलुया. कारण एक अनुग्रह आहे जो फ्लो होत आहे, तो म्हणजे आपोआप तेल येत आहे. हालेलुया. मी बिलीव्ह करते की तुम्ही ह्या वचनाचा एक्सपिरियन्स तुमच्या लाईफ मध्ये घेणार आहात, पण ती पात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हालेलुया. बायबल सांगते यशाया 54:2, आपल्या कमानी, आपल्या कणाथी लांब कर, उंच कर, वाढव, त्याला एक्सपॅन्ड कर. मी जर म्हटलं तेव्हा मी तो हॉल सोडून इथं आले आणि 30-40 खुर्च्या तर रिकाम्याच आहे. हालेलुया. पण नाही, थोडक्यात जे दिसतंय त्याला पाहून हारून न जाता वचनावर विश्वास ठेवायचा. मी तुम्हाला सांगते, एवढ्या 10 वर्ष जी ग्रोथ तुम्ही पाहिली नाही, तेवढ्या 3 महिन्यात तुम्ही ती ग्रोथ इथं बघणार आहात. 3 महिन्यात. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. कारण बायबल सांगतं, मी तुला लिमिटलेस करणार आहे. मी तुला लिमिटलेस करणार आहे. किती जण घोषणा करता, बिलीव्ह करतायत की कोणताही अटकाव तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही. कोणत्याच गोष्टीत तुम्ही पॉवरफुल होत आहात. तुम्ही संजीवन घेऊन येत आहात. तुम्ही बलवंत होत आहात येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अजिबात अटकाव ठेवायचा नाही. उत्तर मिळालं एखाद्या गोष्टीचं, लगेच दुसरं दर्शन तयार ठेवा, लगेच दुसरी गोष्ट तयार ठेवा, लगेच दुसरं विजन लिहा, लगेच अरे हे खूप अशक्य होतं पण झालंय, लगेच आपला तंबू खेच आणि मोठी गोष्ट परमेश्वराकडे माग. देव ती करणार आहे. हालेलुया. देव अद्भुत रीतीने तुमच्या जीवनामध्ये काम करणार आहे. वचन 5. ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढायचे थांबले. तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, जा तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. हालेलुया. तिचा प्रश्न सॉल्व झाला. हालेलुया. तिची चिंता मिटली. काय सांगितलं? जे तेल तुझ्याकडे आहे ते जा आणि विक आणि कर्ज पण फेड आणि जीवन पण निर्वाह कर. हालेलुया. बायबल असं सांगतं, यशाया 10:27. त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. आमेन. कशामुळे? पुष्टता म्हणजे काय? हिंदी आहे कोणाकडे? हिंदी वाचूया. पटकन वाचा, विदाउट माईक वाचा. हालेलुया. उस समय ऐसा होगा कि तेरे कंधे पर जो बोझ है परमेश्वर उसको मिटा डालेगा. हालेलुया. काय करेल? नष्ट करून टाकील. असं वर नाही तोडणार, उपटून काढील, राख करील, नष्ट करील. कशामुळे? अभिषेकामुळे. तेल हे अभिषेकाचं प्रतीक आहे. मी सांगते, जो व्यक्ती अभिषेकात वाढतो तो धन, मान आणि संपत्तीत उन्नती प्राप्त करतो. हालेलुया. एलिशा तिला म्हणाला, जा कर्ज फेड. जे तेल तुझ्याकडे आहे त्याने कर्ज फेड आणि आपलं जीवन निर्वाह कर. अभिषेक गरजेचा आहे. तेल अभिषेकाचं प्रतीक आहे. आणि बायबल असं सांगतं, जे जू तुझ्यावर आहे, जी गुलामगिरी, जी पापाची दासत्वता, जी भीती, जे दडपण, जे बंधन तुझ्यावर आहे, ते अभिषेकामुळे मी नष्ट करून टाकेल. मग सुरुवातीला जायचं. काय कर? जे थोडे त्याला दार लावून देवाकडे प्रार्थना कर. आणि प्रार्थना करत असताना, दार बंद असताना, भांडी रिकामी असताना ती भांडी आपोआप भरू लागली. म्हणजे तुमचं जीवन अभिषेकाने आपोआप भरू लागलं. जसं जसं तुम्ही अभिषेकित व्हाल, शैतानाचे जे शस्त्र तुमच्या विरुद्ध चालतात ते नष्ट व्हायला लागतील. तुमच्या खांद्यावरचे दडपण जातील, तुमचे प्रश्न सुटतील, तुमच्या बुद्ध्या मोकळ्या होतील. हालेलुया. मोडून नाही टाकत देव. काय करेल? नष्ट करील, पूर्णपणे राख करून टाकेल. परमेश्वर म्हणतो त्या बंधनांची जे तुझ्यावर आहेत. 10:26 अभिषेकाला इन्क्रीज करा. हालेलुया. जो व्यक्ती अभिषेकित असतो, ज्या व्यक्तीच्या जीवनात अभिषेक वाढता असतो, तो नेहमी राईट डिसिजन घेतो. योग्य निर्णय घेताना तो दिसतो.
त्या निर्णयात तो सफल होताना दिसतो आणि ती सफलता त्याला उंच ठिकाणावर नेते. अभिषेकित व्यक्ती धन, मान आणि सन्मानात वाढतो. आमेन, आमेन. बायबल सांगतं तुझ्यावर जो अभिषेक येईल त्याच्याद्वारे तुझे सगळे बंधन तुटतील. त्या स्त्रीच्या जीवनात दैवी अभिषेक वाढला आणि तिचं जीवन बदलून गेलं. प्रभू येशूच्या नावामध्ये सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे पण पॉइंट्स आणि ज्या वाण्या, जी भविष्यवाणी परमेश्वराने तुम्हाला दिली, एक एक गोष्टीचा बारकाईने विचार करा. हे वचन पुरेसे तुम्हाला अख्खा 26 पार पाडायला येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. काय कर? थोडक्यात विश्वासू राहा. दुसरं, प्रेयर लाईफ बिल्ड कर. तिसरं, आपल्या जीवनामध्ये लिमिट ठेवू नको. चौथं, हालेलुया, काय कर? अभिषेकात वाढ आणि सर्व बंधनं तुटून जातील. आमेन, हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आणि एक, तेलाची कमी होऊ देऊ नको. इन्क्रीज कर. अभिषेक तुझा वाढता ठेव आणि अभिषेक देवाबरोबर संगती केल्याने वाढतो. जे थोडं मिळालं आहे त्याच्यात विश्वसनीय राहा. आपल्या जागेवर उभे राहा. परमेश्वराकडे प्रार्थना करा.